मंडळी नमस्कार. वेलथूल गप्पांमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मी संतोष देशपांडे आणि माझ्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ, आपले सर्वांचे मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सर. सर नमस्कार. नमस्कार. आज आम्ही एक अतिशय वेगळा आणि महत्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहोत. तो म्हणजे अशी कुठली क्षेत्र भविष्यात भारतासाठी महत्वाची ठरत आहेत आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी कशा आहेत? संदीप सर, सगळ्यात आधी थोडी पार्श्वभूमी तुम्ही सांगावी, मग आपण एक एक क्षेत्र वरती बोलूया. आपण 1947 साली स्वातंत्र्य घेऊन पुढे कामाला सुरुवात केली आणि भारताच्या विकासाची खरी वाटचाल त्यानंतर सुरू झाली. परंतु आपण 1947 ते साधारणपणे 1990 पर्यंत येता येता आपला देश शेतीप्रधान या विषयातनं पुढे जात होता. रोटी कपडा मकान हे आपल्या सगळ्यांचं बेसिक गरज ह्या पहिल्या 50 वर्षामध्ये आपण फक्त तेवढ्याच गोष्टींवरती लक्ष देत होतो. पण आपल्याला त्या गरजा मोठ्या होत्या, आपली लोकसंख्या मोठी होती. त्यामुळे आपल्या या गोष्टी स्टेबल होण्यासाठी देशाला 50 वर्ष लागली. त्यानंतर पुढच्या 25 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला वेग यायला सुरुवात झाली. 1947 साली आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार 0 आहे असं जर गृहीत धरलं, तर पहिलं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा आकार येण्यासाठी आपल्याला 55-60 वर्ष लागली. त्यानंतर त्याचा वेग वाढत गेला. पुढच्या 12-15 वर्षामध्ये आपण 2 ट्रिलियन मध्ये झालो. त्याच्या पुढच्या 8 वर्षामध्ये आपण 3 ट्रिलियन झालो. आणि 2020 नंतर ज्यावेळेस कोरोना भारतामध्ये आला, जगभरात आला, त्यानंतर ज्या काही घडामोडी जगभरात घडल्या, त्याच्या निर्माण झालेल्या अडचणीतनं भारताने जी संधी घेतली आणि तो वेग इतका मोठा होता की गेल्या 5 वर्षामध्ये आपण 3 ट्रिलियन वरनं 4.25 ट्रिलियन पर्यंत आज पोहोचलो आहे. 5 वर्षामध्ये इतकी मोठी झेप गेल्या 80 वर्षात झालेली नव्हती. ह्या बॅकग्राऊंडवर आता आपल्याला हे पाहायला पाहिजे 2025 मध्ये जेव्हा हा आपला पॉडकास्ट आपण रेकॉर्ड करतो आहोत, त्यानंतरच्या पुढच्या 20-22 वर्षामध्ये भारतात काय घडू इच्छित आहे किंवा काय घडणार आहे आणि त्या घडणाऱ्या विकासाच्या महायात्रेमध्ये कोणती अशी 5 क्षेत्र आहेत की जिथे गुंतवणूकदारांनी नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे, तिथे प्रचंड मोठा पैसा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ते आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. त्यात तुम्ही जसं विचारलं की सर ही बॅकग्राऊंड जरी असली तर त्यातलं पहिलं इंटरेस्टिंग क्षेत्र काय, तर आत्ताच जॉग्राफिकल आणि जिओपॉलिटिकल इश्यू लक्षात घेता ज्या पद्धतीचं वातावरण जगभरात आहे, ज्याच्यात सगळ्यात महत्वाचं क्षेत्र जे आज सातत्याने सगळेजण बातम्यांमधनं पाहताय ते म्हणजे डिफेन्स. डिफेन्स असं क्षेत्र आहे जे इतके वर्ष भारत इतर देशांच्या वरती अवलंबून होतं. अगदी एक बुलेट पासून कुठल्याही प्रकारचं यंत्रसामुग्री जर आपल्याला हवी होती, तर आपण परदेशातनं ते विकत घेत होतो. अनेक देशांमधनं आपण ते मॅन्युफॅक्चर करून घेत होतो आणि ते आपल्या संरक्षणासाठी आपण वापरत होतो. ज्या पद्धतीने जगभरामध्ये आता युद्धजन्य परिस्थिती आहे, हे पाहता इथून पुढचा काळ हा प्रत्येक देशाला अत्यंत चॅलेंजिंग राहणार आहे. आणि मग तुमच्याकडे किती चांगलं सैन्य आहे, त्यांच्याकडे किती चांगला दारुगोळा आहे, त्यांच्याकडे किती अद्ययावत शस्त्र आणि अस्त्र आहेत, त्यांच्याकडे किती चांगली टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि सांगायला आनंद वाटतोय, ज्या पद्धतीने गेल्या 10-11 वर्षामध्ये आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या काही रूपरेखा आखलेल्या आहेत, ज्या काही पद्धतीचं व्हिजन त्यांनी आखलेलं आहे, हे पाहता डिफेन्स क्षेत्रामध्ये पुढच्या 5 ते 8 वर्षामध्ये ते किंवा त्याच्या अगोदरच आपण स्वयंभू होऊ किंवा आपल्या सगळ्या गरजा आपणच पूर्ण करू. त्यासाठी मला कोणत्याही देशाच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टींवरती अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. इथपर्यंत या क्षेत्रामध्ये मोठी मजल आपण मारताना दिसतोय. कदाचित 5 ते 10 वर्षामध्ये आपण भारताच्या बाहेरच्या अनेक देशांना डिफेन्स इक्विपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करताना बघत राहू आणि हा खूप मोठा रेव्हेन्यू देशासाठी निर्माण होताना दिसतोय. याचं एक प्रमुख कारण आहे की देशातील सरकारांनी आता हे क्षेत्र प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत नावाजलेले बिझनेस घराणी या क्षेत्रात आता आपला व्यवसाय निर्माण करतायत. आपल्या अनेक चांगल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या डेव्हलप करतायत. डिफेन्स या क्षेत्रामध्ये रिसर्चला खूप महत्व आहे
आणि रिसर्चसाठी मोठा पैसा लागतो. केवळ प्रोडक्शन करणं हा हा आउटकम आहे. पण त्याच्या अगोदर नेमकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, त्यासाठी लागणारा रिसर्च, त्यासाठी लागणारे मॅनपॉवर, त्यासाठी लागणारे शास्त्रज्ञ हे तुम्हाला तयार करावे लागतात. हे काम आता प्रायव्हेट इंडस्ट्री अत्यंत चांगल्या पद्धतीने करते आणि याच्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सबसिडाइज करते. त्यांना ऑर्डर्स देते. अशामुळे इथून पुढचा काळ भारताच्या डिफेन्स क्षेत्रासाठी अत्यंत, अत्यंत मोठा संधी घेऊन येतोय गुंतवणुकीसाठी. हा क्षेत्र गुंतवणूकदारांनी नक्की पाहायला पाहिजे. पण मी पुन्हा सांगेन, हा क्षेत्र हा दीर्घकालीन विचार करूनच गुंतवणूक करायला हवी. केवळ शॉर्ट टर्मसाठी, केवळ 2 महिने, 6 महिने, वर्ष ह्या क्षेत्रात गुंतवणूक करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. कारण हे थीमॅटिक आहे, एक थीम आहे डिफेन्सची. पण दीर्घकालीन म्हणतोय 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता अनेक देशांमध्ये होत असणारे युद्ध, अनेक देशांमध्ये असणारे तणावाचे संबंध, हे पाहता इथून पुढचा काळ प्रत्येक देश स्वतःच्या संरक्षणासाठी डिफेन्स इक्विपमेंटची मोठी मागणी करताना दिसतंय आणि तिथे भारत एक खूप मोठा निर्यातदार म्हणून तिथे स्वतःचे स्थान निर्माण करताना आता आपल्याला दिसत आहे. वा, तुम्ही खूपच छान आणि अत्यंत ओघवत्या याच्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पहिलं क्षेत्र डिफेन्स हे सांगितलेलं आहे. खरं तर श्रोत्यांना मला इथे आवर्जून सांगायचं आहे, की संदीप सरांशी जेव्हा 1 to 1 आम्ही बोलतो, तेव्हा आमचा आग्रह असतो, की पुढच्या काळात कुठली क्षेत्र अशी आहेत, ज्याच्यात गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी दडलेली आहे. आणि ते आम्हाला थोडंसं सांगायचे, मात्र ते म्हणायचे, की सविस्तर सांगेन, मात्र सगळ्यांसाठी सांगेन. म्हणूनच हा आजचा खरं तर योग आलेला आहे. तुम्हालाच नाही तर सगळ्या आपल्या श्रोत्यांनाही सांगतोय. बिलकुल. तर आता दुसरं क्षेत्र. सर दुसरं क्षेत्र मला जे वाटतंय, की भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बाब आपल्याला सगळ्यांसमोर घेऊन जाताना दिसतंय. जो मगाशी मी विषय मांडला, की 1947 ला आपण शून्यातनं सुरुवात केली आणि आता 2025 पर्यंत येता-येता आपण $4.25 ट्रिलियन पर्यंत पोहोचलोय. आणि जर येणाऱ्या 22 वर्षात, ज्या वर्षी 2047 ला देशाला 100 वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याची, त्यावेळेस आताची जी आकडेवारी आणि जे काही पद्धतीने आपण वाटचाल करतोय, हे पाहता भारताच्या अर्थव्यवस्थेला 30 ते 35 ट्रिलियन पर्यंत जाताना कोणी रोखेल असं मला वाटत नाही. आणि जर एवढी मोठी आपल्याला उडी घ्यायची असेल, 4 ट्रिलियन वरनं 35 ट्रिलियन पर्यंत आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला घेऊन जायचं असेल, तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र असेल, ते म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर. कारण जगभरातून जो मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचा ओघ पैशाचा जो येणार आहे, तो प्रथमतः या क्षेत्रात येणार आहे. आणि तो पैसा बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधनं आल्यावरच इथून इतर क्षेत्रांमध्ये तो पैसा रोटेट होईल. त्यामुळे इथून भारतामध्ये आश्चर्य वाटेल सर, आजपासून 20 वर्षामध्ये भारतातली एक बँक जगातली सगळ्यात मोठी बँक असू शकते. एवढा मोठा पसारा भारतीय बँकांचा निर्माण होणार आहे पुढच्या 20 वर्षांमध्ये. याचा एक अंदाज घ्या, ज्या बँका आज कैक लाख कोटी मॅनेज करतायत, आपल्याला आकडा मोजता येणार नाही, इतक्या मोठ्या टर्नओव्हरवरती ह्या बँका पोहोचतील पुढच्या 20 वर्षांमध्ये. कारण या सगळ्या बँका इतर सगळ्या जगातील देशांमध्ये आता आपल्या विस्तारित शाखा ओपन करतील आणि यातनं निर्माण होणारा मोठा व्यवहार हा देशाच्या या क्षेत्रातनं निर्माण होणार आहे. त्याचा अत्यंत थेट फायदा सरकारला कर आकारणीसाठी होईल, कर निर्माण होईल. आता तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने इन्कम टॅक्स आणि इतर सगळे कायदे आज आर्थिक बाबींमध्ये स्ट्रिक्ट होत चाललेले आहेत. गुंतवणूकदार असतील, त्यांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या संस्था, सेबी सारख्या या सातत्याने गुंतवणूकदाराला सुरक्षित करतायत. आणि ह्याच्यातनं अयोग्य मार्गाने पैसे कमवणारे लोक, अयोग्य मार्गाने व्यवसाय करणाऱ्या लोकांना अत्यंत वेगाने त्यांच्यावर कार्यवाही होताना आपल्याला दिसते. इथून पुढचा काळ काही पटीमध्ये हे व्यवहार वाढणार आहेत. मग अशा वेळेस तुमच्या सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्या सगळ्या गोष्टी खूप कडक असणं गरजेचं आहे. आणि सांगायला आनंद होतो, आज भारतातल्या सर्व इम्पॉर्टंट संस्था, उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज, फायनान्स डिपार्टमेंट,
ज्या पद्धतीने काम करतंय हे जगातलं हायेस्ट स्टँडर्डचं काम आहे आणि हे भारतात अत्यंत चांगल्या पद्धतीने होतंय. मला असं वाटतं, की ही सगळी गोष्ट आपल्याला भविष्याच्या नांदी दाखवतंय. आणि मला वाटतं फिनटेक देखील हो, त्याचाच एक हो, भाग हो. असावा. आपण आता जसं पाहतोय, की रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सी अपॉइंट केली. भारताचा रुपया आता डिजिटली उपलब्ध झालेला आहे आणि आता जशा आपल्या खिशांमध्ये नोटा असतात, आपण करन्सी म्हणतो त्या गोष्टीला. आता तुमच्या बँक खात्यामध्ये डिजिटल करन्सी तुम्ही घेऊन एकमेकाला देऊ शकता वॉलेटच्या अंतर्गत. म्हणजे माझे पैसे थेट रुपयामध्ये कन्व्हर्ट न करता म्हणजे कुठल्याही चलनामध्ये कन्व्हर्ट न करता डिजिटल रुपये तुम्ही घेऊन डिजिटली तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. अशा सारख्या तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात होत असल्याने काही काळामध्ये तुम्हाला ओव्हर द काउंटर तुमचे चेक्स क्लिअर होणार आहेत. म्हणजे काय? अक्षरशः मिनिटाला तुम्ही पैसे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटला पैसे पाठवू शकता. जगभरामध्ये 100% कन्व्हर्टेबिलिटी इन इंडियन रुपी हा एक प्रकार अत्यंत मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. याचा सगळ्याचा अर्थ असा आहे, की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ येणार आहे आणि त्याच्यातनं व्यवहारांचं प्रमाण वाढणार आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवसाय करताना आपल्याला पैशाची गरज लागते. त्यामुळे बँकिंग फील्ड हे तुमचं सपोर्टिव्ह रोल करणारं क्षेत्र आहे. आणि अनेक प्रकारच्या इम्पोर्ट, एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टी बँकेत होतात. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये नक्की बघायला पाहिजे. वा. तर हे अतिशय महत्वाचं तुम्ही सांगितलं. म्हणजे एक झालं आपलं डिफेन्स, दुसरं झालं बँकिंग अँड फायनान्स. हं. तिसरं असं कुठलं क्षेत्र आहे जे भारतासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्वाचं असणार? 2020च्या कडू आठवणी आपल्या सगळ्यांच्या मेमरीमध्ये आहेत. आपण जगभरामधल्या सर्व नागरिकांना एक मोठा अनपेक्षित रोग आपण सगळ्यांनी फेस केला. त्याचं नाव होतं करोना. एक पॅन्डेमिक होतं, एक प्रकारचा व्हायरस होता आणि याच्यातनं जगभरामध्ये उलथापालथ झाली. माझं असं मत आहे, येणारा काळ हा मगाशी आपण जसा डिफेन्स या क्षेत्राशी जेव्हा बोलत होतो, त्याच्यामध्ये ज्या काही पद्धतीच्या जिओपॉलिटिकल घटना घडतायत, आता युद्ध ही थोड्या वेगळ्या स्वरूपाची आता निर्माण होऊ लागली. पूर्वी थेट युद्धामध्ये 2 देशांमधील सैन्य आपल्या समोरासमोर उभे राहायचे आणि आपल्याकडच्या शस्त्रास्त्रांनी युद्ध करायचे. आता वॉर हे त्याच्या पुढे गेलेलं आहे. आता वॉर तुमचं डिजिटली होतं. आता वॉर तुमचं एअर स्पेसमध्ये होतं. आता वॉर बायोलॉजिकल पण होत चाललाय आणि त्यातलीच एक सुरुवात, एक ट्रेलर म्हणून 2020 मध्ये आपण कोरोना बघितलाय. असं म्हटलं जातं, कोरोना हा व्हायरस हा मॅन मेड आहे आणि तो लॅबमध्ये निर्माण करण्यात आलेला होता. असं साधारणपणे आपण अनेक मीडियांमध्ये वाचण्यात आलं होतं, पाहण्यात आलं होतं. मला असं वाटतं, की तो फक्त सुरुवात होती, ती ट्रेलर होता. येणारा काळ, भविष्यामध्ये अनेक देशांमधल्या युद्धांसाठी बायोलॉजिकल वेपन्स म्हणून इथे तुम्हाला अनेक घटना घडताना दिसतील. त्यामुळे आणि त्याच्यापेक्षाही दुसरं कारण, की भारताची लोकसंख्या आता 150 कोटी म्हणजे आपण जगभरातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून भारताकडे पाहतोय. मग 150 कोटी ही लोकसंख्या पुढच्या 10 वर्षामध्ये वाढेल का कमी होईल? तर त्याचा उत्तर आहे वाढणार आहे. मग ह्या वाढत्या लोकसंख्येच्या देशामध्ये आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे ती हेल्थ केअर सेक्टरची. आणि या सेक्टरमध्ये अत्यंत मोठी संधी भारतासाठी आहे. कारण आज आपण कोरोनाचा काळ आठवा. पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला लोकांना ॲडमिट करायला हॉस्पिटल्स आणि त्यांच्यामधले बेड्स अवेलेबल नव्हते. आणि इतकी वाईट अवस्था पुण्यासारख्या शहराची होती, की 60 लाख लोकं या शहरात राहतात. परंतु 25 ते 50,000च्या बेडच्या वरती आपल्याकडे ती उपलब्धताच नाहीये. म्हणजे अशी जर वेळ पुन्हा आली, तर आपल्याकडे हेल्थ रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर खूप कमी आहे. हे जाणवलंय. हे जाणवलंय सरकारला, हे जाणवलंय प्रायव्हेट सेक्टरच्या व्यावसायिकांना, हे जाणवलंय आपल्यासारख्या नागरिकांनाही. त्यामुळे जर इथून पुढचा काळ या सगळ्या विषयांवरती तिन्ही गोष्टींनी विचार केला, सरकार, संस्था आणि नागरिक, तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढचा काळ
अनेक चांगल्या हॉस्पिटल निर्मितीसाठी प्रयत्न होणार आहे. अनेक चांगल्या औषधांची, अनेक चांगल्या विषयांचा निर्मितीचा प्रकार इथे निर्माण होणार आहे. ह्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च होतोय. या सगळ्यासाठी या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत. भारताकडे जगभरात अत्यंत स्वस्त आणि अत्यंत चांगली औषधे निर्माण करणारा देश म्हणून पाहिलं जातं आणि त्याच्यातनं अनेक देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा भारतातल्या औषधांना प्रचंड मोठी मागणी. कारण आपल्याकडच्या औषधाने कदाचित जास्त लवकर आपण बरे होतो ॲज अ पेशंट. याचं उत्तम उदाहरण देतो. कोरोनामध्ये भारतात विकसित झालेल्या 2 लसी जगभरात उपयोगी पडल्या आणि अमेरिकेसारख्या किंवा इतर प्रगत देशांमध्ये निर्माण केलेल्या लसींचा फायदा अनेक लोकांना झाला नाही. किंबहुना अनेक लोकांना त्याच्यातनं अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यातले साइड इफेक्ट त्यांना भोगावे लागले. हाच फरक भारतीय औषधांचा आणि इतर देशातील औषधांचा आहे. म्हणून मला असं वाटतं, की हेल्थ केअर क्षेत्रामध्ये आता कॉर्पोरेटाइज लोकं आल्याने किंवा अनेक प्रायव्हेट सेक्टरची लोकं आल्याने इथे मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च सुरू झालेला आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्ययावत तंत्रज्ञान या हेल्थ केअर सेक्टरमध्ये येतंय. इथे गुंतवणुकीला प्रचंड मोठा वाव आहे. याचं एक उदाहरण म्हणून देतो. मागच्या 15-20 वर्षामध्ये ज्यांनी पण या क्षेत्रामध्ये गुंतवणुकी केल्यात, ह्यांना वार्षिक सरासरी 15 ते 20% सरासरी नफा मिळालेला आहे. हा खूप मोठा आहे. इतर कुठल्याही क्षेत्रातील नफ्यापेक्षा हा नफा अगदी सायझेबल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 200% 500% कदाचित एका वर्षी फायदा होणार नाही. पण हे क्षेत्र असं आहे, की या क्षेत्रात जर गुंतवणूक केली आणि ती सातत्याने जर पुढची 10 वर्ष बघितली, तर दरवर्षी तुम्हाला साधारणपणे एवढा नफा तर नक्की मिळेल. कारण हे क्षेत्राची गरजच तशी आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की हेल्थ केअर सेक्टर हे नो ब्रेनर आहे. वा. आता उत्सुकता आहे, चौथं असं कुठलं क्षेत्र आहे, की जे तुमच्या मते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे? मी आता जसे ह्या 3 सेक्टरचा उल्लेख करताना मी एक सातत्याने एक विषय मांडतोय, तो प्रत्येकाच्या लक्षात आला असेल, की भारताची एकूण असणारी लोकसंख्या 150 कोटी लोकं आहेत. 150 कोटी लोकांची प्रामुख्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपूस्तर एक गरज आहे. वस्तूंची गरज आहे, सेवेची गरज आहे. या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने सकाळपासून रात्रीपर्यंत घेत असतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो कन्झम्पशन. आम्ही कन्झ्युम करतो. आम्ही विकत घेतो आणि वापरतो. म्हणून चौथी थीम सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे कन्झम्पशन. आज एवढी स्ट्रॉंग मोठी रिटेल बाजारपेठ भारताच्या रूपाने जगभरात अशी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणजे एफएमसीजी? एफएमसीजी हा एक त्यातला भाग झाला. पण कन्झम्पशन सर सगळ्याच पद्धतीचं आहे. म्हणजे उदाहरण देतो. आता सध्या सणवारीमध्ये आहोत. आपल्या अलीकडे 1 महिन्यापूर्वी आणि आता येणाऱ्या महिन्यामध्ये अनेक सण आहेत. म्हणजे आपण गणपतीपासून सुरुवात करूया, श्रावणापासून सुरुवात करूया आणि दिवाळीपर्यंतचा विचार करूया. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आपण गेल्या 10 वर्षात जेवढ्या गाड्या एका ठराविक पिरियडमध्ये विकल्या नाहीत, तेवढ्या जास्तीत जास्त गाड्या 2 व्हीलर, 4 व्हीलर हायेस्ट सेल मागच्या 2 महिन्यात झालेला आहे. याचा अर्थ काय होतोय? याच्यात अनेक कारणं पण आहेत. हे कन्झम्पशन का वाढतंय? एक तर लोकसंख्या मोठी आहे, हा महत्वाचा विषय. आपली लोकसंख्या सगळ्यात जास्त चांगली तरुण आहे, हा दुसरा विषय. म्हणजे काय? 150 कोटी लोकसंख्येच्या 60 ते 65% लोकं वय वर्ष 18 ते वय वर्ष 50 या कॅटेगरीमध्ये. साधारणपणे ही कॅटेगरी लक्षात घेतली, तर हे या कॅटेगरीतली लोकं काही ना काही पद्धतीचा व्यवसाय किंवा नोकरी करतायत. आणि जेव्हा नोकरी करतायत, व्यवसाय करतायत, त्यांच्या खिशामध्ये काहीतरी पैसे येतात. हे पैसे शेवटी माणूस आपल्या दैनंदिन गरजांसाठी वापरतोय. तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण ह्या वर्षी देशातील सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 2025च्या आर्थिक बजेटमध्ये प्रथमच 80-85 वर्षात प्रथमच 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री केलंय. एक व्यक्ती जो पैसा कमवतोय वार्षिक 12 लाख रुपये म्हणजे महिना 1 लाख रुपये कमवणारा व्यक्ती, त्याला कुठलाही कर भरायची गरज नाही. आता जर तुमच्या खिशामध्ये 12 लाख रुपये शिल्लक राहणार असतील, तर तुम्ही करणार काय?
तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व तुमच्या गरजा, तुमच्या ड्रीम गोष्टी ह्या तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्या गोष्टी कन्झ्युम करायचा प्रयत्न करणार. ज्या गोष्टी तुमच्या घरात नाहीयेत, ज्या तुमच्या फॅमिलीच्या गरजेच्या आहेत, त्या तुम्ही खरेदी करणार आहात. इनडायरेक्टली तुम्ही जेव्हा खरेदी करताय, वस्तू असतील, सेवा असतील, समोरच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला कुठेतरी नफा होतोय. सो कन्झम्पशन ही थीम इतकी स्ट्रॉंग आहे आणि इथून पुढचा काळ ही स्ट्रॉंग आणखीन होणार आहे. याचं प्रमुख कारण आहे, की देशामध्ये मोठ्या प्रमाणात जर पैसा येणार असेल, देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढणार असेल, तर तुमच्या माझ्या खिशामध्ये पण पैसा वाढणार आहे. आणि जर तुमच्या नाही माझ्या खिशामध्ये पैसा वाढणार असेल, तर आम्ही जास्तीत जास्त तो पैसा खर्च करणार आहोत. गरजेसाठी, अनावश्यक गरजेसाठी. आज तुम्ही आपल्या आजूबाजूला बघा, आपल्या आजूबाजूचा कुठलाही व्यक्ती, अगदी छोट्यातला छोटा म्हणजे रिक्षा चालवणारा, उद्या एखादा शिंपी, एखादा न्हावी याच्याकडेही तुम्हाला स्मार्टफोन दिसेल. मग स्मार्टफोनचं उदाहरण का देतोय मी? कारण स्मार्टफोन आज कुठलाही 5-10 हजारच्या खाली येत नाही. तर केवळ फोनसाठी एक व्यक्ती ₹10,000 खर्च करतोय, याचा अर्थ त्यांनी स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवलेलं आहे. आज जो व्यक्ती ₹10,000 कमवतोय, 50,000 कमवतोय, ₹1,00,000 कमवतोय, तो त्या फोनचं अपग्रेडेशन करत चाललाय. सुरुवातीचा काळ Nokiaचा छोटासा ठोकळा फोन होता. आज त्याच्याकडे iPhone आलेले आहेत. ॲडव्हान्स फोन आलेत. आज ॲडव्हान्स फोनची किंमत ₹1.5 लाख आहे सर. आणि आज आत्ताची नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, आई-वडिलांकडे जुन्या प्रकारचे फोन आहेत, पण मुलांकडे सगळ्यात ॲडव्हान्स फोन आहेत. कारण आई-वडिलांचा इच्छा अशी असते, की मी जरी जुना फोन वापरला, तरी माझ्या मुलाला आपण जास्तीत जास्त चांगला फोन द्यावा. कारण त्याची ती इच्छा आहे. त्याच्या आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी ह्या सगळे ॲडव्हान्स फोन वापरतात. मलाही ॲडव्हान्स फोन पाहिजे. आज प्रत्येक शहरातल्या एअरपोर्टला एसटी स्टँड सारखी अवस्था आलेली. ह्याचं कारण काय? कारण प्रत्येक व्यक्ती आज विमानाने प्रवास करू इच्छितोय. कारण त्याला लवकरात लवकर एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जायचं आणि आता विमानाची तिकीटं प्रत्येक माणूस अफोर्ड करू शकतोय. हे कन्झम्पशनचा भाग आहे. तुम्ही बघा, तुम्ही अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये पुण्यासारख्या शहरांमध्ये जेव्हा जाता, संध्याकाळी 7:00-7:30 नंतर तुम्हाला वेटिंग करावं लागतं. याचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्ती जाऊन कुठेतरी हॉटेलमध्ये आज संध्याकाळी फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर खर्च करतो. हे पुन्हा कन्झम्पशनची स्टोरी. अनेक मोठमोठाले ऑनलाईन ब्रँड्सवरती अनेक वस्तू, अनेक कपडे, अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची मागणी प्रचंड वाढत चालली. अनेक प्रकारचे सेल जेव्हा येतात, दिवाळी धमाका, स्टॉक क्लिअरन्स सेल, सर तिथे वस्तू 100% संपून जातात. काही शिल्लक राहत नाही. हे सगळे कन्झम्पशन स्टोरी. त्यामुळे चौथा सेक्टर जो मी तुम्हाला सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की कन्झम्पशन थीम ही भारतातली पुढच्या 25 वर्षासाठी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट थीम आहे. कारण तुम्ही आणि मी पैसे आल्यावर फक्त खर्च करणार आहोत सेवा आणि वस्तू घेण्यासाठी. अच्छा. म्हणजे कन्झ्युम करण्याची आपली क्षमता हो. आता खूप वाढलेली आहे आणि वाढत राहणार आहे, असं हो. तुमचं म्हणणं आहे. हो. मग जर इन्व्हेस्ट करण्यासाठी म्हणून जर विचार केला, तर कुठलं क्षेत्र आहे असं? म्हणजे रिटेल आपण त्याला म्हणू शकू का? किंवा एफएमसीजी म्हणू शकू? सर या थीम वरती आता म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना बाजारात आल्या, की ज्या थीम मध्ये तुम्हाला अनेक क्षेत्र कव्हर करता येतात. सो इट इज अ मल्टिपल सेक्टर थीम. इट्स नॉट ओन्ली एफएमसीजी. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं ऑटोमोबाईल क्षेत्र आलं, त्याच्यामध्ये एव्हिएशन क्षेत्र आलं, त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री आली. म्हणजे जिथे जिथे थेट ग्राहक जोडलेला असे सगळे आहे. क्षेत्र. अशी सगळी क्षेत्र तुम्हाला एका बास्केटमध्ये मिळतात. त्या थीमचं नाव आहे कन्झम्पशन थीम. ग्रेट. म्हणजे पहिलं आपलं झालं डिफेन्स, त्यानंतर आपलं झालं बँकिंग अँड फायनान्स, बरोबर. त्यानंतर झालं आपलं हेल्थ केअर आणि कन्झम्पशन. बरोबर. आता पाचवा धमाका हा फार मोठा आहे आणि त्याचं ड्रीम आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी बघितलं आणि ते आता प्रत्यक्षात होताना मला दिसतंय. ते म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडिया ही थीम आपण खूप उशिरा सुरू केली. माझं असं मत आहे, हे जर 1947ला सुरू झालं असतं किंवा पुढच्या काही 20-25 वर्षात सुरू झालं असतं, तर आज देश खूप वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाला असता. परंतु मी मगाशी जसं म्हटलं, की पहिली 50 वर्ष रोटी, कपडा, मकान या बेसिक गोष्टींसाठीच आपला देश झगडत होता. कारण आपल्या देशात असणारी मोठी लोकसंख्या, त्यांच्या असणाऱ्या गरजा. पण उशिरा का होईना आपल्या देशातील
उच्च नेत्यांनी हा विचार केला आणि पंतप्रधानांनी एक ड्रीम देशाला दाखवलं. मेक इन इंडिया म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्ट भारतात तयार व्हायला पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या भारतीय ग्राहकांना मिळाला पाहिजे. भारतात तयार होणारी गोष्ट ही स्वस्तात असेल, चांगल्या क्वालिटीची असेल आणि त्याचा फायदा आपल्या भारतीय ग्राहकांना नक्की होणार. या कन्सेप्टमधनं जेव्हा सुरुवात झाली, आता भारतामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतात फॅक्टरी घालतायत, फॅक्टरी तयार करतायत. त्याच्यातनं निर्माण झालेला रोजगार, त्यातनं निर्माण झालेल्या चांगल्या उत्पादनाची बाजारपेठ भारतामध्ये होतीये आणि अनेक टॉप 50 शहरांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये संग्रहित बाजारपेठ या ब्रँड्सला निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ अनेक शहरांमध्ये आता मोठमोठाले टोलेजंग मॉल्स तुम्हाला दिसत आहेत. या मॉल्समध्ये तुम्ही काय पाहताय? सर्व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. आज हे तयार करण्याचं काम भारतामध्येच होतंय. त्यासाठी तुम्हाला परदेशातनं आयात करण्याची गरज नाही. आज आपल्याकडे मनुष्यबळ भारतामध्ये मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये आहे. स्किल एक्सपिरियन्स असणारी लोक आज आपल्याकडे आहेत आणि स्वस्त कच्चा माल सुद्धा आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे. या सगळ्याचा संगम फक्त इथे तुम्ही तुमचा ब्रँड घेऊन या, तुम्ही इथे जागा घ्या, तुमच्या इथल्या लोकांना तुम्ही नोकऱ्या द्या आणि यांच्याकडनं स्वस्त दरामध्ये तुम्ही चांगली वस्तू तयार करा. याला मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट अशी जी म्हणतोय, मेक इन इंडिया, या कन्सेप्टला आता इथून पुढचा काळ हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. मगाशी जसं तुम्ही म्हटलात सर, की डिफेन्स, त्याच्यानंतर फार्मा, त्याच्यानंतर कन्झम्पशन आणि आता हे मॅन्युफॅक्चरिंग आणि हेल्थ केअर, या पाचही क्षेत्रामध्ये आपण आता तयार करतोय या सगळ्या वस्तू. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग थीम या 4 थीमच्या मागे आहे आणि ही सगळ्यात महत्वाची थीम आहे. कारण आपण त्या वस्तू बाहेरून आयात नाही करत आहे. आपण आता त्या सगळ्या वस्तू भारतात तयार करण्याचा प्रयत्न करतोय. इथून पुढच्या काळामध्ये तर जवळपास 100% भारतात निर्माण झालेल्याच वस्तू आपण वापरणार आहोत आणि जगभरामध्ये आपण एक्सपोर्ट करणार आहोत. इतके वर्ष, 80 वर्ष भारताचा काळ जो झाला, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आयात करणारा देश म्हणून आपल्याला ओळखलं जात होतं. इथून पुढच्या 20 वर्षामध्ये आपण निर्यात करणारा देश म्हणून आपला बदल होताना मला दिसतोय आणि याचं प्रमुख कारण आपण प्रत्येक गोष्ट इथे मॅन्युफॅक्चरिंग करतोय. सो मेक इन इंडिया थीमचा मॅन्युफॅक्चरिंग ही 5वी थीम ही भविष्यामध्ये प्रचंड पैसा कमवून देणारे गुंतवणूकदारांना. त्यामुळे या थीमकडे बघायला पाहिजे. वा. हे सगळं जे प्रोजेक्शन आहे ते सरांच्या मते मला वाटतं 20 वर्ष, पुढचे 20 वर्ष 100% केले. 100%. त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून पाहत असाल तर ही क्षेत्र समोर ठेवून तुम्ही गुंतवणूक जर केली तर ती कधीही श्रेयस्कर ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. खरंय. मग या क्षेत्रात गुंतवणूक करायची कशी? या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य व्यक्तीला 2 पर्याय आहेत. एक, जर तुमचा एक्झॅक्टली कंपन्यांचा चांगला अभ्यास जर असेल, की ह्या कंपन्या मला आता प्रथमदर्शी दिसतायत, की या चांगलं काम करतायत, तर तुम्ही थेट शेअर बाजारात जाऊन तुम्ही या शेअर कंपन्याचे शेअर्स विकत घेऊ शकता. त्यासाठी तुमचा व्यक्तिगत अभ्यास असणं गरजेचं आहे. तो नसेल तर तुमचा एक आर्थिक सल्लागार तुम्ही निवडा आणि त्याच्याकडनं या गोष्टी समजून घेऊन तुम्ही त्याचं खरेदी करू शकता. हेही करायचं नसेल, तर मी जे आज 5 क्षेत्र सांगितली आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड हा अत्यंत सोपा आणि साधा पर्याय आहे. त्यात अनेक 40-50 वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी काम करतात. त्यांनी या पद्धतीच्या 5ही थीमवरती आपापले तयार केलेले प्रोडक्ट आहेत. त्यांचे एक्सपर्ट लोक ही प्रोडक्ट चालवतात आणि त्यांचा अत्यंत चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी हाही पर्याय नक्की विचार करायला हरकत नाही आणि ह्या सगळ्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूक करताल तर फक्त 500 आणि 1000 रुपयांनी तुम्ही सुरुवात करू शकता. त्यासाठी लाखो रुपयाची सुद्धा गरज नाही. दरमहा तुम्ही पैसे टाकू शकता SIPच्या माध्यमातून. एकरकमी पैसा असेल तर एकरकमी पैसे टाकू शकता. मला अनेक वेळा सर प्रश्न विचारला जातो गुंतवणूकदारांकडनं, "सर तुम्ही खूप छान सांगता, पण आम्ही पैसे टाकायची आमची बस चुकली का? कारण आता बाजार खूप वरती आहे." माझं असं सगळ्यांना सांगणं आहे या निमित्ताने, या पॉडकास्टच्या माध्यमातून, भारताचा बाजार अत्यंत प्रगत होत चाललेला आहे. तुमची कुठल्याही प्रकारची बस चुकलेली नाहीये. आजही बस तुमची वाट बघतीये. तुम्ही आजच गुंतवणूक करा. फक्त तुम्ही विचार मात्र दीर्घकालीन करा. मी जसं मगाशी म्हटलं, की 2047 याचं लक्ष जर आपण सगळ्यांनी ठेवलं, विकसित भारत करताना
विकसित आपला पैसा होताना आपल्याला बघायला मिळेल. गुंतवणुकीचं ध्येय, उद्दिष्ट जर 20 वर्ष ठेवलं, तर तुम्हाला कोणीही श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. वा. तर मित्रांनो, देश जसा विकसित होतो आहे आणि त्याकडं सर्वांची वाटचाल चाललेली आहे आणि तीच संधी गुंतवणूकदार म्हणून देखील हेरायची आणि पुढे जायचं, असं थोडक्यात हे आजचं आमचं सांगणं आहे. आणि संदीप सर, तुम्ही इतक्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून दाखवल्या. नक्कीच प्रेरणादायी आहे हे सगळं. तर आज आपण निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.